श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मकर संक्रांतीला तुम्ही दान करा या 6 गोष्टी, तुमचे जीवन सुखी होईल. पैशाची कमतरता तुम्हाला कधीच भासणार नाही. त्यासाठी तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या गोष्टी नक्कीच दान करा. मकर संक्रांतीचा सण जानेवारी महिन्यात दरवर्षी 14 किंवा 15 तारखेला येतो. यंदा मकर संक्रांती 15 जानेवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे. आपण सांगू की ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य या दिवशी मकर राशीत येतो. अर्थातच राशीचक्रातील मकरचे स्वागत करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. मकर संक्रांती हा हिंदूचा एक मुख्य सण मानला जातो. मकर संक्रांतीचा दिवस खूप शुभ आहे. या दिवशी गंगासारख्या पवित्र नद्यामध्ये स्नान करण्याची परंपरा देखील आहे. मकर संक्रांतीचा सण देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. धार्मिक शास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदी किंवा जलकुंडामध्ये स्नान, दान, पुण्य केले जाते. शास्त्रात असे नमूद केले आहे की जर एखाद्या व्यक्तीने मकर संक्रांतीच्या दिवशी काही वस्तू दान केल्या तर त्याचे दुप्पट फळ प्राप्त होते. आज आपण या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत की मकर संक्रांतीच्या दिवशी नेमक्या कोणत्या गोष्टी दान करायच्या आहेत. कदाचित आपणास हे माहीत असेल की मकर संक्रांतीला खिचडीचा सण देखील म्हटले जाते. या दिवशी तांदळाची खिचडी प्रसाद म्हणून वाटण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की जर मकर संक्रांतीला माणसाने खिचडी दान केली तर आयुष्य सुख शांततेत व्यतीत होते. जीवनाचे सर्व त्रास दूर होतात. खिचडी दान केल्याने आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंद व शांती हवी असेल तर मकर संक्रांतीला खिचडी नक्कीच तुम्ही दान करा. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्याची स्थिती कमकुवत असेल तर त्या व्यक्तीने मकर संक्रांतीच्या दिवशी गूळ व तीळ दान करावे. धर्मग्रंथानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी जर गूळ व तिळाचे दान केले असेल तर कुंडलीतील सूर्याची स्थिती आर्थिक बळकट होते. एवढंच नव्हे तर शनीही मजबूत होतो आणि सूर्यदेवाच्या कृपेने एखाद्या व्यक्तीला मान सन्मान प्राप्त होतो आणि त्याच्या सर्व कामांमध्ये त्याला यश प्राप्त होते. मानवी जीवनात सुखासोबतच दुःख देखील येते, परंतु जे लोक त्याच्या त्रासातून मुक्त होऊ शकत नाहीत त्यांचा वाईट काळ संपण्याचे नाव नाही. मग त्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी मीठ दान करावे. असे केल्याने लवकरच वाईट काळ दूर होईल आणि तुमचे चांगले दिवस लवकरच येतील. मकर संक्रांतीला तिळाचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. संक्रांतीला तिळाचे दान करणे त्यांच्यासाठी फायद्याचे ठरते ज्यांना शनीची साडेसाती चालू असते. आपण एखाद्या गरीब व्यक्तीला तांब्याच्या भांड्यात काळ्या तिळाचे दान केल्यास जीवनातील शनी दोष त्रास दूर होईल. हे उपाय केल्यास नोकरी व्यवसायात देखील तुम्हाला यश प्राप्त होईल. तुमचे जीवन सुखकारक होईल. मकर संक्रांतीला तुम्ही गरीब, असहाय्य व गरजू लोकांना धान्य दान करा. जर तुम्ही हा उपाय केला तर ती आई अन्नपूर्णा विशेष आशीर्वाद देते आणि आपल्या जीवनात कधीही पैशाची आणि धनधान्याची कमतरताच भासत नाही. तुमच्या आयुष्यात जर आर्थिक समस्या चालू असतील तर तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी तूप दान द्यावे. हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात पैशाशी संबंधित आपल्या सर्व समस्या सुटतात आणि आपल्या घरात धन, धान्य, पैसा हा अखंड राहतो आणि तुमच्या घरी हा उपाय केल्याने नक्कीच लक्ष्मी पाणी भरेल. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.